नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये कापसाचे वस्त्र करू. हे वस्त्र गणपती, गौरी, महालक्ष्मी करिता करता येते. प्रथम कापूस निवडून घ्यायचा. कसा निवडायचा ते बघू. कापसामध्ये बी म्हणजे सरकी असते. त्याच्या आजूबाजूचा कापूस बाजूला करायचा. बाजूला केले की बी म्हणजे सरकी अलगद निघते. बी काढून घ्यायची. एवढा कापूस निवडून घेतला. कापूस पिंजायचा म्हणजे थोडा ओढायचा, लांब करायचा, अंगठ्यामध्ये पकडायचा. असे 4-5 वेळा करायचे. कापूस पिंजल्या जातो. थोडा कापूस हातामध्ये ठेवून ओढायचा, लांब करायचे. हार करताना लांब करतो त्याचप्रमाणे करायचे. त्याचप्रमाणे लांब करायचा. हातावर घासायचे. शेवया करतो त्याप्रमाणे घासायचे. परत थोडा लांब ओढायचा, पिळी द्यायची. थोडा थोडा ओढायचा, पिळी द्यायची. याप्रमाणे लांब बसा काढायचा. परत हातावर शेवयाप्रमाणे करायचे. असे बस्याचे 4-5 पदर काढायचे. नंतर एकावर एक बस्याचे पदर ठेवायचे. समोरचा भाग थोडा कापून घ्यायचा म्हणजे एकसारखे येतील. हे टेपनी मोजून घेऊ. 4 सेंटीमीटर इथे कापून घ्यायचे. परत 4 सेंटीमीटर मोजून घ्यायचे, इथे कापून घ्यायचे. असे 4-5 पदर घेऊन कापले तर लवकर काप तयार होतात. असे काप तयार केले. थोडी पीळ द्यायची. याच्या छोट्या छोट्या पाकळ्या तयार करायच्या. दोनही टोक जोडायचे. थोडे बोटाला दूध लावून पीळ द्यायची. दोनही टोक जोडायचे. थोडे बोटाला दूध लावायचे, पीळ द्यायची. किंवा फेविकॉलही लावू शकता. देवाचे वस्त्र असल्यामुळे फेविकॉलचा वापर कमी करावा. अशा पाकळ्या तयार केल्या. आता छोट्या पाकळ्या तयार करू. त्याकरिता परत असे सूत म्हणजेच वसा काढून घेतला. वस्याचे पदर एकावर एक ठेवून समोरचे थोडे कापून घ्यायचे. टेपनी मोजायचे. अगोदरचे 4 सेंटीमीटर होते तर आता 3 सेंटीमीटरचे काप करू. हा अगोदरच्या पाकळीचा काप आहे. हा थोडा मोठा आहे. 3 सेंटीमीटरचे काप करायचे. आपण फुलं किती करणार त्याप्रमाणे काप करायचे. एका फुलाला एकाच आकाराच्या 6 पाकळ्या लागतात. फूल छोटे किंवा मोठे करू शकता. महालक्ष्मीकरिता थोडे मोठे फूल केले तरीही चालेल. ही पाकळी त्याचप्रमाणे करायची. 2 टोक जवळ करायचे. बोटाला दूध लावायचे, पिळी द्यायची. याप्रमाणे पाकळ्या करायच्या. हे दोनही टोक जोडायचे. बोटाला दूध लावायचे, पिळी द्यायची. आपण देवाकरिता वस्त्र करतो त्यामुळे शक्यतो दुधाचा वापर जास्ती करायचा. फेविकॉलचा वापर कमी करायचा. अशा पाकळ्या तयार करायच्या. असे कागदाचे 10 काप केले व एक मोठा, हा बघा हा मोठा आहे, असे 11 काप केले. फूल तयार करू. अगोदर प्लॅस्टिक ठेवायचा. त्यावर काप ठेवायचा. फेविकॉल लावायचा. पाकळीचा आकार व्यवस्थित करायचा. मोठी पाकळी ठेवायची. दुसऱ्या बाजूला दुसरी पाकळी ठेवायची. 1-1 पाकळ्या ठेवायच्या. ठेवल्यानंतर प्रेस करायचे. 6ही पाकळ्या ठेवून झाल्या. थोडं प्रेस करायचं. थोडा फेविकॉल टाकायचा. छोट्या पाकळ्या मोठ्या पाकळीमध्ये ठेवायच्या. अशा 6ही पाकळीमध्ये ठेवायच्या. फुलं तयार करताना त्या खाली प्लॅस्टिक पेपर ठेवायचा म्हणजे ताटाला चिकटत नाही. चिकटले तरीही लवकर निघतं. एखादी पाकळी दबली किंवा खालवर आली तर व्यवस्थित करून घ्यायची. हा थोडा कापूस घ्यायचा, गोल करायचा, फेविकॉल टाकायचा, त्यावर कापूस ठेवायचा. परत एक करू. पेपरवर फेविकॉल टाकायचा. पाकळ्या चिकटवायच्या. मोठ्या पाकळीमध्ये छोटी पाकळी ठेवून प्रेस करायची. या पूर्ण पाकळ्या लावून झाल्या. थोडा फेविकॉल टाकायचा. त्यावर कापूस गोल करून लावायचा. पाकळ्या मागे पुढे झाल्या तर व्यवस्थित करायच्या. प्रेस करायचे. ओले असताना प्लॅस्टिकवर ठेवायचे. परत एक करू. कागदाच्या कापावर फेविकॉल टाकायचा. त्यावर पाकळ्या ठेवायच्या. कापसाचे थोडे गोल करून घ्यायचे. फुलावर लावायचा. आता मोठ्या आकाराचे फूल करू. त्याकरिता 3 घेर करायचे. सर्वात मोठा आकार कापायचा. या वस्यामधील समोरचा भाग कट करायचा. हे बघा 4.5 सेंटीमीटर आहे. कट करू. परत तेच माप घेऊन कट करायचे. हे बघा अगोदरची आहे त्यापेक्षा थोडी मोठी आहे.
कागदावर थोडा फेविकॉल टाकायचा, पाकळ्या चिकटवायच्या. सर्वात मोठ्या पाकळ्या अगोदर चिकटवायच्या, नंतर थोडा फेविकॉल टाकायचा, त्यापेक्षा थोड्या छोट्या पाकळ्या चिकटवायच्या. आकार व्यवस्थित करायचा. पाकळ्या लावल्या, यावर थोडा कापूस घेऊन गोल करायचे, पाकळ्यावर चिकटवायचे. त्या कापसावर छोट्या पाकळ्या ठेवायच्या. तिसरा घेर चिकटवायचा, पाकळीमध्ये पाकळी ठेवायची. 6ही पाकळ्या ठेवून झाल्या. थोडा फेविकॉल टाकायचा, कापूस थोडा गोलाकार करायचा, चिकटवायचा, प्रेस करायचे. हे बघा, असे 10 फुलं तयार करून घेतले. मोठा आहे त्यावर फेविकॉल टाकायचा, स्टोन लावायचा. छोट्या फुलावर स्टोन लावते किंवा टिकल्या पण लावू शकता, किंवा अल्टरनेट, एक निळा तर दुसरा लाल असेही लावता येतं. थोडं प्रेस करायचे. अर्ध्या तासाने फुलं सोकले आहे. फुलं सोकतपर्यंत प्लास्टिक पेपरवर फुलं ठेवायचे. फुलं सोकल्यानंतरच हळद कुंकू लावायचे. हळदीमध्ये थोडे दूध घालायचे, मिक्स करायचे. तसेच कुंकामध्ये दूध घालून मिक्स करायचे. पाकळीला हळद लावू. आजूबाजूच्या 2 पाकळ्या सोडून परत हळद लावायची. मधल्या पाकळीला कुंकू लावायचे. एक पाकळी सोडून हळद लावायची, किंवा मोठ्या पाकळीला कुंकू व लहान पाकळीला हळद असेही लावता येते. एका पाकळीला हळद लावली की बाजूचे 2ही सोडायचे, परत एका पाकळीला हळद लावायची. एका पाकळीला हळद लावली की दुसऱ्या पाकळीला कुंकू लावायचे, तिसऱ्या पाकळीला हळद लावायचे, म्हणून दुसरी पाकळी सोडायची. हे मोठे फूल आहे, इथे हळद लावायची, बाजूचे सोडायचे, परत हळद लावायची, बाजूची पाकळी सोडायची, परत हळद लावायची. कुंकामध्ये थोडे दूध घालायचे, मिक्स करायचे, कुंकू लावायचे. याचप्रमाणे एक पाकळी सोडून कुंकू लावायचे. पूर्ण फुलाला कुंकू लावायचे. स्टोन प्रेस करायचे. हे बघा, असे छोटे 2 कागदाचे काप कापून घेतले. त्यावर छोट्या आकाराच्या पाकळ्या चिकटवायच्या. थोडा कापूस पाकळीच्या दांडीवर ठेवायचा. पाकळीला 2 बाजूने हळद लावायची, तर दुसऱ्या फुलाला मध्यभागी हळद लावायची. आजूबाजूला कुंकू लावायचे. आता हाराकरिता लेस घ्यायची. हे बघा, 18 इंच लेस घेतली. आपल्याला जेवढा हार करायचा त्यापेक्षा थोडी जास्ती लेस घ्यायची. मागे बांधायच्या उपयोगी येते. तेवढेच फुलं करायचे. हाराची लांबी बघून फुलं करायचे. या 2ही लेसच्या बाजू एकावर एक ठेवून तिरप्या आकाराने प्लास्टिकवर ठेवून चिकटवायचे. यावर मोठे फूल ठेवायचे. थोडे प्रेस करायचे. छोट्या फुलावर फेविकॉल टाकायचा, स्टोन चिकटवायचा. असे चिकटते, त्यामुळे खाली प्लास्टिक ठेवायचा. मोठ्या फुलाखाली लावायचे. हे 2 छोटे लेसचे काप केले. त्यावर छोटे फूल चिकटवायचे. एक लहान व एक मोठे असे तिरपे ठेवायचे, किंवा 2ही सारखे ठेवता येते. जोडायचे. लेस खाली प्लास्टिक ठेवला की कापडाला किंवा ताटाला चिकटत नाही. अगोदर ठेवून बघायचे. हे आजूबाजूला फूल चिकटवायचे. नंतर थोडा फेविकॉल लावायचा. त्यावर फूल ठेवून प्रेस करायचे. अंतर सारखे घेऊन चिकटवायचे. परत फुलाला फेविकॉल लावायचा, लेसवर ठेवायचे. परत एक फूल प्रेस करायचे. हे 2 छोटे केले होते ते मोठ्या फुलाच्या खाली लावायचे. मोठे फूल पलटवून घ्यायचे. त्यावर थोडा फेविकॉल टाकायचा. फूल उलट बाजूने आहे म्हणून हे फूल उलट बाजूने लावायचे. याला सोकू द्यायचे. नंतर प्लास्टिकवर ठेवून हाराच्या एवढा लांब डबा घेऊन त्यात हार ठेवायचा, किंवा पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचे. मोड पडायला नको. हार सरळच ठेवायचा. हा हार गौरी, गणपती, महालक्ष्मी देवीकरिता जेवढा हवा तेवढा मोठा करता येतो.